ओम. आज आपण एक नवीन मुद्रा घेऊन आलो आहोत. सध्या आपलं मुद्रा प्रकरण चालू आहे. आजचं जी मुद्रा आहे त्याचं नाव आहे प्राणमुद्रा. प्राण आपल्या शरीरात आपल्या छातीमध्ये स्थित आहे. आपलं हे जे अनाहत चक्र आहे किंवा हृदय चक्र आहे हे महत्त्वाचं चक्र आहे. रक्ताभिसरणाचं कार्य जे आहे संपूर्ण शरीराला कोण करतं? आपलं अनाहत चक्र करतं. मग श्वास घेणे आणि श्वास सोडणे, श्वास आणि प्रश्वास ही जी प्रक्रिया योग्य पद्धतीने चालण्याकरता प्राणाचंच महत्त्व आहे. म्हणून त्या प्राणमुद्रेचं पण खूप महत्त्व आहे. मग ती कशा पद्धतीने करायची आहे आणि त्याचे फायदे काय काय आहे? शरीराचं रक्ताभिसरण पूर्ण शरीराला रक्त व्यवस्थित पुरवण्याचं कार्य ही प्राणमुद्राच्या माध्यमातून होते. आपल्या छातीमध्ये कफ निर्माण होतो. बऱ्याच वेळेस कफाचं पण स्थान आहे. मग कफाचे जे विकार आहेत ते कमी करण्याकरता पण प्राणमुद्रेचा फायदा सांगितलेला आहे. प्राणमुद्रेने आपल्या शरीरात एक नवशक्ती जागरण निर्माण होते. शक्तीचा संचार, नवशक्तीचा संचार असं सांगितलेले खूप फायदे सांगितलेले आहेत प्राणमुद्राचे. पुन्हा प्राणमुद्रा जी आहे ती आपल्या हृदयरोगावर उपयुक्त आहे. पुन्हा आपली जी प्राणमुद्रा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे? आपले जे हे 5 तत्व दर्शवतात, आपली 5 बोट, आपले कनिष्ठा आणि अनामिका ह्या 2 बोटाची टोकं अंगठ्याच्या मुळाशी लावायचे आणि बाकीचे 2 बोटं सरळ ठेवायचे. ह्या पद्धतीने आपल्याला ही प्राणमुद्रा. मुद्रांचा अभ्यास जास्त वेळ करावा लागतो. दिवसातून 2 वेळेस तुम्ही करू शकता. सकाळी करू शकता आणि कमीत कमी 10-15 मिनिट तरी आपल्याला मुद्रांचा अभ्यास करायचा आहे. परंतु ह्याच्यामध्ये पण आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. रोज करायच्या आहेत मुद्रा. एक दिवस करून नाही होणार. परंतु अतिशय सोपा उपयोग आणि घरच्या घरी आणि फ्रीचा उपयोग. इथे कुठेही नाही, फक्त थोडासा आपल्याला वेळ द्यायचा आहे. मग हे 5 तत्वच आपल्या शरीरामध्ये सर्व काही 5 तत्व व्यवस्थित जर कार्य करत असतील तर आपल्याला कोणताही विकार होत नाही. आणि त्यासाठी लागणारी ही प्राण ऊर्जा, म्हणून त्या प्राणाचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच त्या प्राण मुद्रेचं पण खूप महत्त्व सांगितलेलं आहे. मग आपल्याला ही कधी पण करू शकता. मुद्रांचा अभ्यास तुम्ही दिवसातून जेव्हा तुम्हाला वेळ भेटत असेल तेव्हा तुम्ही करू शकता. परंतु काही कालावधी त्याला ठरवलेला आहे. त्या कालावधीमध्ये तेवढा वेळ तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या पद्धतीने ही जी प्राणमुद्रा आहे आपला जो शरीरात पूर्ण शरीराला रक्तभिसरण पुरवठा, म्हणजे आपण जो श्वास घेतो तो फुफ्फुसामध्ये पूर्ण जातो आणि नंतर मग फुफ्फुस काय करतं की संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा, म्हणजेच प्रत्येक कोशिकांपर्यंत तो प्राण पण पोहोचला पाहिजे. म्हणून त्या प्राणमुद्रेचं पण एक महत्त्व आहे. आणि कफाचे आजार जे आहे ते कमी करण्याकरता पण सांगितलेलं आहे. अशा बराच आपण जर एखादा उपवास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला तहान भूक सतावत नाही. जर आपण प्राणमुद्रा केली तर त्या उपवासाचा पण आपल्याला त्रास होत नाही. कधी कधी आपल्याला भूक सतावते, तहान सतावते, तर त्याच्यावर पण नियंत्रण प्राणमुद्रेने येते. तर असे अनेक प्राणमुद्रेचे जर फायदे असतील तर नक्कीच करा. आणि बघा, तुम्ही करा आणि कमेंट्स कळवा. तुमच्या केल्याने तुमच्यामध्ये जो फायदा होईल, बदल होईल, इतरांना पण त्याची दिशा मिळेल. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे. फक्त आपण स्वतः स्वस्थ राहायचं नाही, सगळ्यांना स्वस्थ द्यायचं आहे. जे आपण देणार ते आपल्याला मिळणार. योगगंगा चॅनलचं नावच आहे आपलं. ही गंगा मात्र तुमच्या माध्यमातून खूप ठिकाणी पोहोचत आहे. तर अतिशय त्याचा पण लाभ सगळ्यांना होत आहे. तर नक्कीच तुम्ही कराल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओम. धन्यवाद.